पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आमचे मेंबर मित्रपरिवार आयोजित प्रदीपदादा गारटकर चषक 2026 स्थळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान 100 फुटी रोड इंदापूर जिल्हा पुणे। भव्य दिव्य क्रिकेट सामन्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळी इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार, भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष किरण गानबोटे, नगरसेवक गणेश राऊत, वसीम बागवान, संजय शिंदे, सुधाकर ढगे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन जगताप, सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख, सुहास मकरे तसेच अनेक क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आयोजक अनिल अण्णा पवार, विरोधी पक्षनेते इंदापूर नगरपालिका। सुहासजी मकरे साहेब यांचाही सन्मान वसीम शेख यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। सामाजिक कार्यकर्ते इंदापूर शहर देवकर सामाजिक कार्यकर्ते यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आणि नलवडे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय अण्णा पवार, मॅच सुरू करा। अण्णा पवार यस, यानंतर स्कोरर चला टॉस करण्यासाठी पुढे या पुढे कॅमेरामध्ये अगदी सुंदररित्या खरं तर दोन्ही टीम आणि त्याबरोबर मान्यवर मंडळी प्रेक्षक होत आहे। सामान्य प्रदीपदादा गारटकर चषक 2026 इंदापूर तालुक्याच्या अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी टॉस होतोय। 4 षटकांची मॅच आणि निर्णय जागेवरती द्या। ज्यांचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी तिथेच थांबायचे मैदानावरती। सन्माननीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष गानबोटे साहेब ओळख परिचय करून देताना अनिल अण्णा पवार समवेत संजय डोराल सर हे सुद्धा ओळख करून देत आहेत। या व्यक्तीचं ओळख मोठी आहे, संजय डोराल। इंदापूर नगर परिषदेचे नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ओळख परिचय झाल्यानंतर टॉस होईल। यापुढे 4 षटकांची मॅच जागेवरती कॉल द्या। क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबणार आहे तर दोन्ही पंच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया। येस, टॉस का बॉस वरद 11 टीम पंधरे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय काय बॉलिंग का बॅटिंग घेतली का? ओके, बॅटिंगचा निर्णय घेतलाय तर आमचे मेंबर अनिल अण्णा पवार मित्र परिवार आयोजित प्रदीपदादा गारटकर चषकाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या टुर्नामेंटमध्ये गाववाईजचे 16 संघ आणि इंदापूर प्रीमियर लीगचे 10 संघाचे या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेले आहेत। आज या टुर्नामेंटचा पहिला दिवस आणि या उद्घाटन प्रसंगी आमचे मेंबर विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष किरणजी गानबोटे तसेच आमचे नगरसेवक सुधाकरजी ढगे, गणेशजी राऊत नगरसेवक तसेच वसीमजी बागवान, त्याबरोबर सुहाजी सामाजिक कार्यकर्ते सतत अग्रेसर असणारी या ग्राउंडला डॉक्टर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देऊन ही जागा आरक्षित करावी यासाठी अग्रेसर असणारे सुहासजी मकरे, त्याचबरोबर आमचे जुने सहकारी खेळाडू राजू ताटे तसेच सर्वच वसीमबाई शेख असतील किंवा सर्व खेळाडू बाळासाहेब गलांडे असतील तर सर्वांनी मिळून या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं। आजच्या दिवसातील पहिला राऊंड या ठिकाणी 2 संघामध्ये होतोय, त्यांचा टॉस बी झालेला आहे आणि मी सर्व इंदापूरकरांना विनंती करतो की ही टुर्नामेंट पाहण्यासाठी, कारण या ग्राउंडवरती अतिशय सुंदर असे सामने या ठिकाणी कुणीही आयोजन करू द्या परंतु सुंदर सामने या ठिकाणी पाहायला मिळतात। मी सर्व इंदापूर शहरातील व तालुक्यातील प्रेक्षकांना आणि क्रिकेट रसिकांना विनंती करतो ही टुर्नामेंट पाहण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी दौडू नये। आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं, सर्व नगरसेवकांचं, क्रिकेट खेळाडूंचं या ठिकाणी आमचे मेंबर अनिल अण्णा पवार यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान इथं आपले मेंबर श्री अनिल अण्णा पवार व त्यांचा मित्र परिवार यांनी ही जी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे प्रदीपदादा चषक, ही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या मूळ स्वभावाला अनुसरूनच आहे। तरुण जे असतात की त्यांच्यात उत्साह असतो, रक्त सळसळत असतं आणि त्यांना खेळ ही आवडती गोष्ट असते। त्यांना ही एक संधी असती स्वतःची एक वृत्ती वाढवायची, विजयी होण्याची, संघर्ष करण्याची।
त्या क्रिकेट स्पर्धेनिमित्त ती भावना वाढीस लागणार आहे आणि सराव वाढणार आहे. अशा सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या अनिल अण्णांच्या सर्व टीमला या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आमचे मेंबर मित्र परिवार व प्रदीपदादा गारटकर चषक आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व इंदापूर शहरातील नगरसेवक पदाधिकारी ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलेलं असते ते इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरणजी गानबुटे तसेच सुधाकर मामा डगे सर्वांनी ह्या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. पत्रकार बांधवांचा आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की इंदापूर शहरातील तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की स्पर्धा ही चांगल्या आहेत, सर्वांनी पाहण्यासाठी यावे आणि उन्हामध्ये ऊन असल्यामुळे आम्ही मंडपाची ही सुविधा केलेली आहे. ही स्पर्धा टोटली यूट्यूब लाईव्ह असणार आहेत. सगळे अख्खा महाराष्ट्र सुद्धा ही स्पर्धा पाहणार आहे. तरी सर्वांना विनंती की तुम्ही सर्वजण सामने पाहण्यासाठी यावे आणि तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.